हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शेवाळा गावामध्ये पुराचं पाणी शिरलंय। गावातील 3 नागरिक देखील पुराच्या पाण्यात अडकले असून रेस्क्यू टीमच्या माध्यमातून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। पुराच्या पाण्यातून आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूया। कालपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार घातलेला आहे। अनेक गावांमध्ये पाणी घुसल्याच्या घटना घडल्यात। अनेक नागरिक जे आहेत ते पुराच्या पाण्यामध्ये अडकल्याच्या घटना घडलेल्या आहेत। सध्या हिंगोलीच्या येथील शेवाळा गावामध्ये बघू शकता की या गावामध्ये संपूर्ण जे आहे ते पुराचं पाणी घुसलेलं आहे। रात्रीपासून हे नागरिक जे आहेत ते पुराच्या पाण्यामध्येच आहेत। अनेक वेळा या ठिकाणी मागणी करते की आमच्या गावात जे आहे ते काम करावं, मात्र अनेक वेळा ठिकाणी मागणी करून देखील या ठिकाणी काम होत नाही। बघू शकता की या ठिकाणी संपूर्ण जे आहे ते पाणीच पाणी पाण्यामध्ये संपूर्ण नागरिकांच्या घरासमोर हे नागरिक जे आहे ते पाण्यामध्ये आहेत। लहान लहान चिमुकले देखील आणि नागरिक जे आहेत ते घराच्या बाहेर पडलेले आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक आहेत। आपल्यासोबत काही इथल्या महिला आहेत, त्या घराच्या समोर पाण्यामध्ये आले। बघू शकता की किती पाणी आहे। काकू मला सांगा, या ठिकाणी आपण पाण्यामध्ये आहात, कशी परिस्थिती, कधीपासून असं पाणी आहे? 25 तास झाली तर असंच पाणी आहे? हो, असंच पाणी आहे। कोणी आलं होतं का प्रशासनातून? नाही, कोणीच आलं नाही। नाही तुमच्या घरातलं अन्नधान्य कसं आहे सध्या? काहीच नाही, चक गेला, खराब वाहून गेलं, सगळं वाहून गेलं। 8 वाजल्यापासून जास्तच वाढलं। 3 वाजेपर्यंत आमच्या घरात काहीच शिल्लक राहिलं नाही। संपूर्ण घरातलं अन्नधान्य त्या ठिकाणी वाहून गेलेलं आहे। आणि आपल्या गावातील काही नागरिक देखील या ठिकाणी अडकले होते पुराच्या पाण्यात। कशी परिस्थिती बरं? ते रात्रभर होते हो पठ्यावर, जनावरांसाठी होते ना। आता आणलं जाऊ, आता आपण पाण्यामध्ये आहात, काय मदत मागणं शासनाकडे? आता आम्हाला मदत पाहिजे। आता आम्ही आता रोज मजुरी करून खाणार माणसं आम्ही सगळे। पाणी कशामुळे आलं बरं गावात तुमच्या? आता पाणी आता कोणी म्हणाले ते बंधाऱ्यामुळे आलं, कोणी म्हणाले भिंतीमुळे आलं, आता वरचं आलं, काय आम्हाला काय माहिती। प्रत्येक नागरिकांची अशी मागणी की आता तरी प्रशासनाने जागा व्हावं आणि आम्हाला मदत करावी। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। अचानक पाणी आले आणि पूर आल्यामुळं त्या लोकांना लक्षात आलं की आता पुरामुळे आपण तर काही समोर जाऊ शकत नाही, आणि म्हणून ते जिथं आहे तिथं थांबले। परंतु पाणी वाढत गेल्यामुळं हे लोक सर्व छतावर गेल्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख गोपू पडला यांना कळाल्यानंतर हे सर्व आम्ही मदत त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथले स्थानिक जे प्रतिनिधी आहेत त्यांनी फक्त फोटो काढण्यासाठी किंवा त्यांना स्टंटबाजी म्हणून लोकांना काढण्याचं नाटक करण्यात आलेलं आहे। खरं म्हणलं तर या लोकांना यापूर्वीच मदत पोहोचली असती, परंतु त्यांनी प्रशासनाला वेटीस धरून थांबा, आम्ही आल्यानंतर जाऊ, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केल्यामुळं ही मदत थोडी लेट मिळाली। परंतु आता हे सर्व लोक सुखरूप पोहोचले आणि ते सुखरूप पोहोचणं, त्यांना जेवणाची व्यवस्था करणं हे महत्त्वाचं होतं। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।